हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर काल होता रविवार, मुलांना देखील सुट्टी होती आणि यांना देखील सुट्टी होती. त्यामुळे मग तसं पाहिलं तर संडेच्या दिवशी जे आहे तर उशिराच काम होतं सर्व काही. परंतु काल जे आहे तर लवकर काम उरकलं, म्हणून म्हटलं चला आता आपण स्वामींच्या मंदिरातून जाऊन येऊया. कारण एरवी जे आहे तर गुरुवारच्या दिवशी यांना म्हणजे फौजी साहेबांना कधी टाईम असतो कधी नसतो. त्यामुळे म्हटलं चला आता आहे टाईम, उरकलं काम, तर आपण मठातून जाऊन येऊया. तर मग गेलो. तिथे गेल्याच्या नंतरून बालबैठक चालू होती. म्हणजे मॅडम तर गावी गेलेल्या होत्या, त्यामुळे जे आहे तर फक्त मंत्र वगैरे चालू होते. तर गेल्याच्या नंतरून आहे तर मग केंद्रामध्ये दर्शन झालं आणि तिथून पुढेच थोड्या अंतरावरती जे आहे तर शिवशंकराचे मंदिर आहे, शुक्लेश्वरांचे मंदिर आहे. तर तिथे देखील मग गेलो. थोडंसं अंतर असतं तर बाहेर जे आहे तर हे कुंड आहे. हा कुंड जे आहे तर अगदी पॅक करून टाकलेला आहे, कारण कंटिन्यू त्याला पाणी असतं. आणि इथे जे बाहेर जे आहेत तर अशा ठिकठिकाणी तर शिवलिंग अशा ह्याच्यामध्ये बांधकामामध्ये स्थापित केलेले आहेत. आणि भरपूर पहा मोठं असं वडाचं आणि पिंपळाचं झाड आहे. तर त्याला देखील ओटा वगैरे बनवून ग्रिल साईडने लावलेलं आहे पहा. तर मग रविवारच्या दिवशी काय होतं, म्हणजे अशी जास्त गर्दी नसते शिवशंकराच्या मंदिरात देखील आणि मठामध्ये देखील. कारण कसं असतं, वाराच्या दिवशी जी आहे तर भरपूर गर्दी असते, परंतु संडेच्या दिवशी जी आहे तर एवढी गर्दी नव्हती. आणि अगदी खूप छानपैकी एकदम शांत वातावरण होतं. अगदी छान दर्शन झालं, अगदी मस्तपैकी. तर इथे मंदिरात जे आहे तर भरपूर मोठं असं नंदीचं जी आहे तर प्रतिमा आहे. भरपूर मोठी मतलब हे आहे मूर्ती आहे. आणि मंदिरात ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस जे आहे तर बाहेरच त्यांनी जी भस्म आपण लावतो तर ते भस्म लावायसाठी सर्वांना ठेवलेलं असतं. इथे सर्व काही भस्म अगोदर लावतात आणि मगच मंदिरामध्ये प्रवेश करतात. मंदिर हे खोलवट आहे. जी शिवपिंडी आहे ती अगदी खोलवरती आहे, खाली पायऱ्या उतरून जाव्या लागतात. आणि अगदी प्राचीन काळाचं पहा, अगदी जागृत देवस्थान आहे हे शुक्लेश्वर म्हणून. आणि बाहेरच्या साईडला जे आहे तर एक दत्ताचं मंदिर आहे छोटंसं, आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं देखील एक छोटंसं मंदिर आहे. आणि खूप शांत, अगदी शांत वातावरण आहे अगदी खूपच छान आणि प्रसन्न वाटतं. कोणी म्हणजे पहाडीवरती आहे शुक्लेश्वर मंदिर, पुढं पहाडी नाही, पहाडीवरती नाही आहे. किती शांत वातावरण आहे का, से एकदम मस्त. तजेल तो ईशान्य ते असं आहे, तिकडे ईशान्य ना असा ठेवायला, असा त्या दिशेने, पूर्व पश्चिम पण नाही, उत्तर दक्षिण पण नाही. चला तर मग आजचा जो संडे आहे तर आज गेलो होतो मंदिरामध्ये, आणि तिकडनं येतानाच मटकीची भाजी मटकी घेऊन आली आहे. तर मग आता भातं चपात्या झाल्या होत्या, आता करायची मटकीची हुसळ. तर मग आजचा जो संडे आहे तर अशा प्रकारे जो आहे तो अर्धा झालेला आहे, आणि अर्धा जो आहे तर थोडा सफाईमध्ये घालवायचा आहे. आता वाजलेत 12, अर्धा तासामध्ये जे आहे तर भाजी होईल, मग जेवण वगैरे होतील. आणि बाहेरचं जी कबर्ड आहे ना तर ते थोडं साफ करायचं आहे, जिन्याखालचा. आता बरं का, ते जे मंदिर आहे ना, मंदिर एकदम जागृत देवस्थान आहे, जागृत देवस्थान. त्याच्या काय झालं, नाही. आणि आरती जर चालली ना, आरती संध्याकाळची आरती, तर एकदम असं वाटतं साक्षात देवच तिथं प्रकट होते. एवढं म्हणजे एवढी छान आरती ते नसते पहा. एका दिवशी ना वेळ भेटला ना, देवाने जर बोलवलं ना तर आपण नक्की जायचंय बघा संध्याकाळच्या आरतीला, है ना. हा कालच प्रसाद दे, पप्पाला पण दे, मला पण दे. तर मग नंतरून मटकीची भाजी बनवली, दुपारचे जेवण वगैरे झाले.
आणि बाहेरचं जे कबड साफ करायचं होतं ते देखील साफ करून घेतलं. आणि त्यानंतरून जे आहे तर संध्याकाळच्या वेळेला शेजारीच 7व्या महिन्यामध्ये ओटी भरायचा कार्यक्रम होता एका मैत्रिणीचा. तर मग तिथे तिच्यासाठी एक माझ्याकडे घरामध्येच छान साडी होती, ती साडी घेतली, ओटीचे सामान घेतले आणि मग आम्ही ओटी भरायच्या कार्यक्रमासाठी गेलो. तर मग गेल्याच्या नंतरून तर ओटी भरायचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतरून जे आहे तर बर्फी आहे का पेढा आहे हे देखील तिथे सर्व काही तो कार्यक्रम झाला. सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला आणि त्यानंतरून जे आहे तर मग आमचे जेवण वगैरे झाले आणि जेवण झाल्याच्या नंतरून मग थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतरून मग आम्ही परत घरी आलो. तर अशा प्रकारचा जो आहे तर संडेचा दिवस जो आहे तर खूप छानपैकी गेला. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अच्छा बुलाओ, तू ही दोनों हाथ लगा लेना। सर को बोल दो। हाँ आजा डुगू आजा। इधर देख, या एक कटोरी खोल बेटा कोई सी भी। भगवान से 2 बार ना वो मांग लो जल्दी से। जादू और जल्दी से हाथ रख दे, आग बंद करके। आग खोल दे, एक कटोरी खोल, एक ही खोलना बस, एक ही खोल खोल दे। मम्मी को खिलाओ। खिला दो मम्मी को। मम्मी को खिला दो थोड़ी सी। ये सांस से खिलाओ बेटा, बर्फी लिख लेना। सीधे हाथ से ये सांस से खिलाओ। थोड़ी सी तोड़ के। अब खुला रहने दो, खुला रहने दो। बर्फी तो आई है, लड़की होने वाली। अच्छा हो जाएगी। चलो डग्गू की इच्छा पूरी होगी हमारी। डग्गू पग्गू डुगू, तूने तो जीत लिया भाई, तेरे को तो दीदी आने वाली। दीदी आने वाली है. हाँ 100% वैसे ही पेट हुआ उनका, वैसे ही है। वैसे ही है. पेट लड़का का है नहीं, हाँ लड़का का नहीं। उसने बराबर बर्फी का ही मतलब ये निकाला. हमको जब तुम्हारा जब करेंगे ना ड्रीम वगैरह सब, तो हमारे को भी करो पाउडर विडर। मेरा पाउडर है, देखो पाउडर कुछ भी नहीं, बिंदी चिपका एक डलवा ले तू।